नागपुर में श्रद्धा और भक्ति का भव्य उत्सव शुरू होने जा रहा है। श्री संत गजानन महाराज प्रकट दिवस महोत्सव को लेकर पूरे क्षेत्र में भक्तिमय माहौल है। पूर्व नागपुर के भांडेवाड़ी क्षेत्र में श्री संत गजानन महाराज मंदिर सेवा समिति द्वारा भव्य प्रकट दिवस महोत्सव का आयोजन किया गया है। इस अवसर पर घट स्थापना, विजय ग्रंथ का पारायण, सामूहिक ध्यान, हरिपाठ, शिव महापुराण कथा और भव्य दीप आरती जैसे धार्मिक कार्यक्रम आयोजित किए जा रहे हैं। कार्यक्रम विवरण इस प्रकार: 2 फरवरी से 8 फरवरी तक विभिन्न धार्मिक कार्यक्रम होंगे। 8 फरवरी को भव्य दीप आरती और महाप्रसाद का आयोजन किया जाएगा, जबकि 9 फरवरी को घट विसर्जन संपन्न होगा। इस महोत्सव में हजारों श्रद्धालुओं के शामिल होने की संभावना है। पूरे क्षेत्र में भक्ति और आस्था का अद्भुत माहौल देखने को मिल रहा है। मला कथा वाचत असताना अतिशय सुंदर वाटतोय, कारण गेल्या 9 वर्षामध्ये मी इथं कथा केलो। 2 वर्ष जरी नाही आलो तरी पण या लोकांचा प्रेम कुठं कमी झालेला दिसत नाही। या लोकसंख्येवरून कळत आहे की माझ्यावरचं प्रेम काय आहे, आणि प्रत्येकाला आपल्या या भारताचा इतिहास कळायलाच पाहिजे। आणि इतिहास हे फक्त भागवताच्या निमित्तानेच कळते आहे। व्यासपीठ हे एकमेव पीठ आहे की त्यावरूनच ज्ञान वाटलं जातं, म्हणून या पीठाला व्यासपीठ असे म्हणतात। यात लेस मात्र नवल नाही आणि शंका करू शकत नाही। जिथं शंका उत्पन्न झाली तिथं भक्ती साध्य होऊ शकत नाही, आणि आमच्या गजानन महाराजांवर शंका नाहीच आहे। कारण आपण ज्या ठिकाणी गजानन महाराज इथं बसलेले आहेत त्या ठिकाणी गंगा आहे, गंगेचे स्तोत्र आहेत। इथे कितीतरी लोक इंजिनियर येऊन गेलेले आहेत, परंतु त्या गंगेच्या स्तोत्राचा आणि कुठपर्यंत शोध आहे हे आपण सांगू शकत नाही किंवा सांगू शकले नाही। आणि दररोज 1 तासाचा पाणी काढल्या जाते पाहिजे। ही गंगा प्रत्यक्षात ज्या प्रकारे कृष्ण परमात्म्यासाठी यमुना माता लालायित झाली होती आणि वसुदेवांच्या नाकात तोंडात पाणी गेलं तेव्हा देवाला जशी दया आली आणि कृष्ण परमात्म्याने हळूच टोपलीतून पाय काढलं आणि यमुनेच्या पात्राला जसं पाय लागलं तर पाणी सुद्धा आपोआप कमी झालं आणि वसुदेव महाराजांना मार्ग दिला। श्री संत गजानन महाराज सेवा समितीतर्फे भांडेवाडी पार्टी या ठिकाणी गजानन महाराज प्रगट दिन महोत्सव 13व्या वर्ष या ठिकाणी खूप मोठ्या उत्सवामध्ये हा प्रोग्राम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। आणि श्री संत शिरोमणी गजानन महाराज मंदिर हे प्रामुख्याने इथे प्रचलित आहे आणि या ठिकाणी विविध प्रकारचे कार्यक्रम या 7 दिवसात पार सुद्धा पडणार आहे। तरी आपल्या नागपूर शहरातील सर्व भक्तांना आमची आग्रहाची विनंती आहे की जास्तीत जास्त संख्येमध्ये या ठिकाणी उपस्थित राहावे व या ठिकाणी सहभाग घेऊन सगळ्यांनी आनंद व्यक्त करावा। जय गजानन। संत शिरोमणी गजानन महाराज भांडेवाडा सेवा समितीतर्फे यावर्षी शिव महापुराण कथेचे आयोजित केलेले आहे। या कथेचे जे प्रमुख नरेशजी निंबेकर महाराज यांच्याशी शिव महाराज कथेची सुरुवात करण्यात आलेली आहे। तसेच 7 तारखेला दीप आरतीचा कार्यक्रम सुद्धा या ठिकाणी आयोजित केलेला आहे। 2100 दिव्याची हे दीप आरती असते व 8 तारखेला महाराजांची पालखी सुद्धा या ठिकाणी भरपूर प्रमाणात निघणार आहे आणि सायंकाळी गोपालकाराचे कीर्तन आहे आणि मोठ्या प्रमाणात महाप्रसाद सुद्धा आहे। तरी संपूर्ण नागरिकांना अशी विनंती आहे की या कार्यक्रमामध्ये सहभाग होऊन महाराजाच्या पालखीमध्ये सहभाग व्हा, महाप्रसाद घेण्याकरता सहभाग व्हा, हीच आपल्या समस्त गावकऱ्यांना आणि इतर मंडळी लोकांना निवेदन करतो। जय गजानन।